कैसा लगा? एक नंबर मस्त. नमस्कार मंडळी. अफसोस ही तारीफ माझी नाही तर मी केलेल्या पास्ताची चालू आहे. आज घाट घातला होता मी व्हाईट सॉस पास्त्याचा. विटॅमिन ए नी भरलेली इंग्लिश आपली फुलवर तिला तुकडे करण्यासाठी इंग्रजांचं फोडावर राज्य करा हे धोरण अवलंबलं. वाड्याचं तेल वांग्यावर काढते, पास्त्यामध्ये वांग टाकत नाही म्हणून ढोबळीला उभी चिरून टाकली. कांदे कोबी चौकंडी नाही काटणे का और उसका बुगा भी नाही करणे का. एक घाव 100 तुकडे, थोडे इकडे थोडे तिकडे असं म्हणून कांद्याला मधून दुभंगून टाकायचं. और जो ढोबळे के साथ किया वही सुलूक इसके साथ भी करणे का. फॉर अ चेंज कंसानी स्वतःला लईच प्रोटेक्ट केलेलं असतं म्हणून त्याचं अभेद्य कवच एक एक करत काढून टाकायचं. स्वतःला एवढं ओव्हर प्रोटेक्ट केल्यामुळे त्याला सगळ्यात क्रूर शिक्षा द्यायची. त्याला टाकायचं उकळायला पाण्यात आणि त्याला सोबत म्हणून गेंड्याच्या कातडीला आयडल म्हणून घेणारा हा पास्ता सहजासहजी थोडी मऊ होणार. गेंड्याची कातडी ना म्हणून त्याला पण मग ढकलून द्यायचं उकळत्या पाण्यात. या दोघांची वाट लावल्यानं पातेल्याच्या बुडाखाली आग पेटून त्याच्यात मऊ मऊ पिवळं बटर टाकायचं आणि ही माझ्यासारखी अशी जरा कलाकारी दाखवायची. पावडरी सारखा गोरा मैदा 1 चमचा टाकून द्यायचा. त्याला मस्त भाजून घ्यायचा असं त्याला रिग्रेट फील झालं पाहिजे का मी आलो हिच्या किचन मध्ये. हे भगवान हमारे तो भाग फुट गए. हे वाक्य मैद्याच्या तोंडून आणण्यासाठी यात हळूहळू दूध भासकीने वाटायचं. लाईनीत उभ्या असलेल्या चीज क्यूबला तोले देत आडवं करायचं. आयुष्याने आपल्याला अजून किसायच्या आधी आपण चीज क्यूबच किसून टाकू ना. अजून जरा टेस्ट वाढावी आणि व्हाईट सॉस अजून जरा व्हाईट व्हावा म्हणून मग हेल्मेनचं मेयोनीज पण द्या टाकून. एवढा सगळा सावळा गोंधळ निस्तरला म्हणून आपला स्ट्रेस रिलीज करून सोडायचा. डेन्स म्हणते मी. फिर हम लेंगे एक कढाई में डालेंगे हम अपना स्निग्ध पदार्थ मतलब ऑइल. त्याच्यानंतर टाकायचं आपलं चिकन बटर. नंतर कांदाने ढोबळी सगळी एकदमच द्यायची ढकलून. चार आवाज आला पाहिजे असा. आणि या सगळ्या सावळ्या गोंधळामध्ये तुमच्या शेगडीची आग धगधगली पाहिजे मोठ्या प्रमाणात. म्हणजे गॅस मोठा ठेवायचा. हे दोन्ही जरा चरचर मऊ उकळलेली ब्रोकली आणि कॉर्न आणि वरतून थोडीशी आलं लसणाची पेस्ट सगळं टाकून परत मिक्स 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 बास पुरे. आता गॅस बंद करायचा. तिकडे बाजूला ठेवायची आणि ते पांढरा सॉस केलेलं भांड गॅस वरती घ्यायचं. त्याच्यात टाकायचं ओलूस चिली फ्लेक्स, उलीस ऑरेगेनो, उलीशी काळी मिरी पावडर आणि आपलं उलीस चवीपुरतं मीठ पण द्यायचं ढकलून. आणि मग या सगळ्यामध्ये आपण जे आता सारण बनवलं भाज्यांचं टाकायचं आणि ढवळायचं. बरं माझ्यासारखं सटकल्यागत करायचं नाही. माझं भांड झालं बारीक आणि मटेरियल झालं जास्तीच. मग आधीच तुम्ही त्यासाठी नसल तर उदारीवरती मेंदू घ्यायचा आणि तो वापरायचा. माझा मेंदू जरा उदारीवरती गेलेला आहे त्यामुळे होतं असं कधी कधी. कुठं गेला कसा गेला कुणाला दिला त्याच्याशी तुमचं देणं घेणं नाही. तुम्ही आपला मस्त पास्ता ट्राय करा आणि मला सांगा कैसा लगा. देवचं तर अप्रुव्हल भेटले मला. और हाँ रेसिपी का पूरा क्रेडिट जाता है के फ्रेंड के वाइफ को. उनका रेसिपी है. एक तर चीज युक्त पदार्थ भयानक लेवलचे आवडतात आणि व्हाईट सॉस पास्ता म्हणजे अभी मैं टेस्ट करेंगा. मला माहितीये का त्या दिवशी जसं सर्ग सुख भेटलं होतं ना तो बन मस्का खाऊन ऐसा ही कुछ ब्रह्मानंदी टाळी लागे हमको आज भी. आज से मैं मेरी बहुत ज्यादा फेवरेट बन चुकी हूँ. आई जस्ट लव मी. आई लव मी लव मी लव. अभी बहुत हो गया मेरा अकाउंट. मेरे को कमेंट करो और फॉलो भी करके जाओ. ओके टाटा बाय.